तरण्या पुरी इथं बसल्या आहेत ना, यांच्यासाठी मार्गदर्शन करायचंय की जमाना इतका नालायक आहे की इथं 4 वर्षाची पोरगी सुखी नाहीये. जमाना इतका हरामखोर आहे की इथं 4 वर्षाच्या पोरीला सुद्धा लोक नालायक नजरेने पाहत आहेत. हजार मेणबत्त्या फिरवा, हजारदा सरकारावर इम्प्रेशन टाका, पण ज्यांना पोटना गोयाचाच त्याला माहिती, ज्याने अंडेर हुई त्याला माहिती. 8 दिन मेणबत्त्या फिरतील, 8 दिन पोस्टर लावशात, 8 दिन कुच्छात, मिटी गई जत्रा. पण जी मायना हृदयनं जी पोर दूध पिणे, त्या मायना हृदयला विचारा काय चटका लागणं होतीन, ती मायना काय झटा हृदयने तुट्ट होतीन. ज्या डोंगर गावात 3-3.5 वर्षाच्या पोरीवरती हरामखोराने नीचपणा करून, हरामखोरी करून पोरगीचं तोंड दगडाने ठोकलं, काय झालं असेल? माझ्या ताईंनो, पहिले एकच रावण आणि एकच राक्षस होता कंस, आता गल्ली परत कंस पैदा झाले, गावा परत रावण पैदा झाले. कोणत्या कोणत्या रावणाशी झुंजाल, कोणत्या कोणत्या तुम्ही राक्षसांशी झुंजाल. मला फक्त सांगायचं एक आहे, आपल्या सोन्यासारख्या पोरी इसले फक्त इथलं कणखर बनाडा. जर बाहेर निघण्यात ना इसना आंगले हात लावून पहिले तिसनी नल्ली ना घोट लेवायला पाहिजे लाते, हे बनवा. जे मी फासपारदीन पोरगीचं उदाहरण देतोय ना, मी 10वा-11वा पुण्यतिथीचा कार्यक्रम केला. ज्येष्ठ लोक सांगत होते, महाराज हाई पोराशी 10-11 वर्षनी 12 वर्षनी जास्तीत जास्त 17 वर्षनी पोर होई. अक्षय तृतीया असेल, नाही तर काहीतरी गावामध्ये मकर संक्रांत किंवा पोळा असेल, दिवाळी असेल, हाईच 5-5 दिन पोर गावात अशी भीक मागत होती. ताई काही कुरडई पापड असेल तर द्या ना, ओ ताई काहीतरी भजावतीन काहीतरी द्या ना. विद्वान पोरगी, देखणी लावण्यवती सुंदर पोरगी. कोणाला भीक मागायची इच्छा नसते राजेहो, पण मायबापाचं कष्ट जे लेकरं पाहतात ना, ते हातात झोडी घेतात. अशी कोणती माय आहे, असा कोणता बाप आहे की आपण चित्त राहताना आपला पुरेसनी जुई बांधायला पाहिजे आणि भीक मागायला पाहिजे, असं कोणता बापले वाटस? जो अपार पद्धतीने दारू पेसवी त्याचं सुद्धा स्वप्न नाही. प्रत्येक आईला असं वाटतं मनपोऱ्या लाल दिवाण गाडीમાં बटायला पाहिजे, मनपोऱ्याला सलूट करता आलं पाहिजे. पण आपल्या नशिबी आलेली गरिबी आणि पदरी आलेली दारिद्री आणि पोटाला लागलेली भूक विद्वान माणसाला सुद्धा मूर्ख माणसाकडे सालदारक्या भरायला लावते. एखादी सुग्रीन बाई 200 रुपये रोजाने दुसऱ्या बाईंकडे पुरणाच्या पोळ्या टाकायला जाते. जी खरोखर चांगल्या पुरण्या पोया टाकस, तिना घरमा गुई राहत नाही तर तांदूळ राहत नाही, तांदूळ नाही तर गहू राहत नाही. आणि जिना घरची बाई कुल्लायाचं पीठ घेरी राहिनी, चिकनीना पापडे टाकी राहिनी, ती बाईले कोणता मसाला कसा वापरो येणी फद्याने अक्कल राहत नाही. हे प्रारब्ध आहे, हे नशीब आहे आपलं. हेच फार दिन पोरगी गल्लीत उतरली नाशी भीक मागत होती. ताई द्या ना, कुरडाई असेल पापड असेल द्या ना, घरोघरी मागत होती. पण त्याच परिसरातला एक उंच कुटुंबातला उंच घराण्यातला पोरगा, 50-55 एकर जमिनीतला पोरगा, असं उंच ओट्यावरनं तिची गंमत पाहत होता. मोठ्या घरचा पोरगा होता, बापजादाने आयती कमायला इस्टेट होती. बरोबर पुढच्या गॅलरीमध्ये अशाच भिंतीवर हात ठेवून तिची गंमत पाहत होता. अरे काय देव वेळा आहे, असं सुंदर रूप दिलं या पोरीला. आणि ती पोर अशी भीक मागता मागता बरोबर त्याच्या दारी आली ना आवाज दिला, ताई हो ताई द्या ना काही असेल तर बाशी कुशी. आणि ते मोठ्याच लेकरू जशी ती पोर अंगणात आली तसं दड 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 पायथुऱ्या उतरवून, आणि जशा पायथुऱ्या उतरवून तसं ती पोरणा हात लगेच त्या मुलीचे हात पकडले. त्या पुरीची छाती धडधड करायला लागली की बाई नाहीतरी याच्या गल्लीत आले असते. याचं घर मोठं, भावबंदकी मोठी, गाव मोठं आहे. याने आपला हात धरलाय. गरीबाच्या बाजूने कोणी राहत नाही. गरीबाचा कडनं 1000 लोक बाजू पकडत नाही. पण ती बुद्धिवान होती.
काही काही बुद्धिवान बाय असतात, बुद्धीचे पालट धरा रे काही न मागुता हा मनुष्य देह. काय बुद्धिवान असेल, बुद्धीचा वैभव अन्य नव्हे तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी. एवढी विद्वान पोरगी, बापाची गरिबी, आईची गरिबी, फाटलेल्या कपड्यांची जाण होती, बोलण्यात नम्रता होती, बोलण्यात प्रेम होतं. तिचे हात धरल्यानंतर तिने सांगितलं म्हणे, हे दादा कशाला माझा हात धरलास रे, सोड ना माझा हात. कशासाठी माझा हात धरला? पण ते मोठ्याचं लेकरू होतं ना, बाप जादासनी जरा आयती इस्टेट कमायला राहिली ना, त्यासना पोरे देखा तुम्ही गाव माशा आड्या गाड्या फिरवतीन, तिरप्या गाड्या फिरवतीन, भर चौक मासा घराघर फिरतीन. असा या गाव मा ड्रुक ड्रुक करणारा हवेले असा कोपरे कोपरे चालतस, समजी जास ना. गाव मा ड्रुक ड्रुक करणार ना हवेले धकत नाही, घसडी देतीन तडे तडे चालत नाही. या गाव पुरतं ड्रुक करणार कोणाची वर मागतास, फक्त माईबापनी त्यासले कष्ट करणं शिकाडायला राहत नाही. जो कष्ट करतो ना त्याचे शब्द नरम असतात, जो कष्टाने वैभव उभं करतो ना तो नम्र असतो. पण मोठ्याच लेकरू ना नाही ऐकला हात, आणि ती पोरगी सांगायची, खरे दादा सोड ना माझा हात, कशाला धरलास? पण मोठानं लेकरू लगेच सांगे, अगं हा हात काही सहज धरलाय का तुझा? हा हात कशासाठी धरला? मला तुझ्याशी लग्न करायचं. मग ती पोरची छाती धडधड करायला लागली. भाई काय म्हणावं याच्या बुद्धीच्या विचारांना, लग्न करायचं म्हणतो, पण ती बोलण्यात इतकी पटत होती. काय अशा माय मावल्या बाप जादाच्या गुरु अशा रक्तात असे गुण घेऊन येतात. सासून बी मन धरतील, नंदा भाऊजाचं मन धरतील, नवरानं मन धरतील. काय अशी विशेष मुखामध्ये साखर घेऊन येतात हो. त्याच पुरीने बरोबर त्याला बोलण्यात अटकवलं. अरे म्हणे, काय दादा काय लग्नाची अपेक्षा करतो रे? मी लगेच लग्न करेल, पण माझी एक अट आहे. इतकी विद्वान आणि इतकी सुंदर होती ती पोरगी. सर्व्या तरुण पोरांनी पोरींनी ऐका, विद्वत्ता आणि रूप हे श्रीमंताच्या घरी जन्माला येत नाही, हे गरीबाच्या घरात जन्माला येतं. श्रीमंताच्या घरी रूप आणि गुण येत नाही, गरीबाच्याच घरी येतं. सोपी गोष्ट आहे का? साक्री तालुक्यात सांबोडे गावात राजेंद्र भारुड साहेब कलेक्टर झालाय का? भिल्लाचा पोरगा, भिल्ल कुटुंबातला पोरगा कलेक्टर पर्यंत मजा. आम्ही ज्या वेळेस त्या राजेंद्र साहेबांची 48 मिनिटं मुलाखत घेतली मी, त्या 48 मिनिटात मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की साहेब तुम्ही कलेक्टर पदापर्यंत गेलात, अशी काय मजल मारली हो? त्या माणसाने एकच सांगितलं, साहेब मला आतापर्यंत असा प्रश्न कोणी केला नाही. मला फुलगुच्छे देणारे भेटले, माझ्या अंगावर शाल देणारे भेटले, पण मला असं कोणी विचारलं नाही की साहेब तुम्ही एवढे चटके खाऊन ज्या कुटुंबात फक्त गुलूम हाड्या चिड्या मारण्या पडतीस, जटे लावऱ्या धरा नाही, जटे ससा धरा नाहीत, याच्या व्यतिरिक्त मोठं स्वप्न नाही, तुम्ही त्या घरात कलेक्टर झालात. त्या माणसाचा कंठ दाटला आणि त्याने एकच सांगितलं, म्हणे साहेब महाराज मी सहज नाही कलेक्टर झालो. माझ्या आईला अगोदरच 3 अपत्य होते. मी 4थं अपत्य माझ्या आईच्या पोटात 7व्या महिन्याला असताना माझा बाप मेला. माझा बाप मेल्यानंतर माझ्या बापाची सारी सरकडली जात नाही, तोपर्यंत गली आलीतल्या बाया भर भवबनकीतल्या बाया सांगायच्यात, हा गर्भ ठेवाना नाही, यानं क्रिटिंग कर टाकानं. माझा बाप मेल्यानंतर घरात फक्त आई आणि माझी आजीच. पण माझ्या मावशीला संतती नसल्यामुळे माझ्या मावशीने माझी आई दवाखान्यात जाताना छातीला हात लावून सांगितला, ना मी या लेकरूला वागसू, तू याला जलमला घाल, मी यांना संगोपन करसू. मी जन्माला आलो ना साहेब, माझं संगोपन माझ्या मावशीने केलं. आम्ही उंच कुटुंबात नाही हो, आम्ही भिल्ल कुटुंबात आलेली माणसं होतो. माझी आई आणि माझी आई आजी या मोहची दारू पाडायच्या, घर चालवायच्या.
माझ्या मावशीला लेकरूबाईनं होतं तर टाकणीला घातलेलं होतं. माझी मावशीही त्यांच्यातच राहत होती. पण या तिघ बाया मोहची दारू पाडायच्या आणि दारू पाडल्यानंतर ते विकायच्या. मी 4थी पर्यंत शिक्षण केलं साहेब. माझ्या डब्याला कधी खाऊ नव्हता, माझ्या डब्याला कधी मुरमुरे नाहीत, ना माझ्या डब्याला कधी शंकरपाडे नाहीत, ना माझ्या डब्याला कधी मेथीची भाजी नाही, ना मेथीचे लाडू नाहीत. महाराज माझ्या डब्याला काय राहायचं? आमच्याकडे उंच उंच कुटुंबातली लोक दारू प्यायला यायचे ना, त्यांचं चाकणं मी खायचो. आमच्याकडे कोणाचे शेंगदाणे पडलेले राहायचे, कोणाचे मुरमुरे पडलेले राहायचे, कोणाची शेव पडलेली, कोणाचे फुटाणे पडलेले राहायचे, ते मी खायचो. महाराज मी 4थी पर्यंत लोकांचं चाकणं खाऊन माझा 9 उदयला पहिला नंबर आला. मी परीक्षा पास झालो. तोही खर्च माझ्या शिक्षकांनी केला होता. पण ज्या वेळेस माझा 9 उदयला नंबर लागला ना, माझी आजी, माझी आई, माझी मावशी रात्रभर रडत होती. मी गल्लीत खेळलो का माझ्या आईला कलेक्टर आणि कंडक्टर मधला फरक नाही होता माहीत. कंडक्टर काय असतो, कलेक्टर काय असतो माहिती नाही. पण मी गल्लीत खेळायचो तर माझी आजी सांगायची, राजा आपला जातना पांग पेडजो, मोठा कंडक्टर व्हायचो. माझ्या आजीला म्हणायचं होतं की तू मोठा कलेक्टर व्हायचो. पण ज्या वेळेस माझा 9 उदयला नंबर लागला ना, ऐका सर्व पोरांनो, तुम्ही आज जे 500 रुपयाचं टी शर्ट नाही, हा जो स्वेटर घातलेत ना थंडीमध्ये, हे कमवण्यासाठी तुमच्या बापाचा कधी घामाचा विचार करा. आज तुम्ही घरामध्ये जेवढ्या पावडर टिकल्या लावतायत ना, तुमचा बाप 300 रुपये रोजाने फवारणी करायला गेलाय तेव्हा ते आलेलं आहे. तो स्वतःचे स्वप्न पाहत नाही, स्वतःच्या स्वप्नांवरती पाणी फिरवणार. तो फक्त एकच म्हणणं असतं, माझी चिडी, माझी दिदी, माझी सुखात राहिली पाहिजे. ते कलेक्टर साहेब रडताना सांगत होते, साहेब महाराज माझी आजी, माझी आई, हळू करा त्याला, माझी आजी, माझी आई, माझी मावशी रडत होती की आबा घ्या, तू दूर जाणार आहे, तू येणार नाही, तुला ना भेट व्हाव ना तू डोळ्याला दिखाव, पण तुला काय बांधी देऊ, तुला बरोबर ना पोरसले पिठीना लाडू, मेथीना लाडू, कोणा शंकरपाडा, कोणा काजूरे, कोणा बदाम, आपला घरमा नाना ते. माझ्या आजीने माझ्या आईने 4 महिन्याचं उष्ट चाकणं संगवलेलं होतं. मी 9 उदयला नंबर लागला तर उष्ट चाकणं घेऊन मी 9 उदयला गेलो होतो. इथं जेवढेही तरुण पोरी जे अभ्यास करतायत, बापाच्या जीवावर क्लासला जात आहेत, जेसना पोरेसले धरण गावले जावाले बापने फटफटी लिदेलचे, 20,000 ना मोबाईल ज्या बापने हातमा लिदेलचे, तिथल्या पोरांना एकच सांगणे, अरे आपला घरच ना उष्ट चाकणं खायसन, एक पोरग कलेक्टर विरायनं, 9 उदयनी परीक्षा पास विरायनं, आणि आपला घरना पोरसले क्लास रे, तुमले ट्युशन रे, तुमले खावाना लाड, पेवाना लाड, तरी 10वीले 35% पडायना, तरी बडी भाऊ बन की तुमले कॉप्या देवाली राहिली. काही काहीच ना बाप कॉप्या देवाला जाई राहणार, पोलीस हानी राहणार. अरे कधीतरी सांगा ना आपला बापले, पप्पा मी पास होई संध्याकाळसो तर ते येवान नाही, मग बापले वाटस की पैदा करी सन्याना बद्दल आस्था आणि भूषण शे बुवा. बाप खिडकीसले टन गसन मग टकोरा का असतं ते, लाज वाटण्यासारखा विषय. ते साहेब सांगायचे, मी कलेक्टर झालो ना, लोकांचं चाकणं खाऊन झालो. मग तशीच ही फासपारदींची पोर त्या मोठ्या पोऱ्याला सांगायची, दादा सोंडा माझा हात, काय अपेक्षा तुला, माझ्याशी लग्न करतो ना तू, अरे उद्या नाही परवानी 4 दिवसात लग्न करून तुझ्या घरी येऊन जाईल, फक्त एक आट आहे माझी, आम्ही ठोकपीट करणारी माणसं आहेत, आमचा बसारा गाढवांवर असतो,
आम्ही ह्या आज गावी तर उद्या त्या गावी. एक काम करणं, माझ्या रूपावर भाळला ना तू, तुमच्या मराठी शाळेच्या बाजूला तिथं माझा बाप काहीतरी सुया पोत बनवतोय, फक्त तिथं जा आणि माझ्या बापाला एवढंच सांग, माझ्या बापाची एवढी परवानगी घे की दादा मला तुम्ही पोरशी लगीन करणं आहे, परवानगी देतस का. मला ते ज्येष्ठ लोक सांगायचे, माझा कंठ दाटायचा, मी अभ्यास केला. अरे एक जात नाही फासपार दिन पोर, मोठा घरना उत्साह घरना पोऱ्याला सांग राहिनी, अरे मनशी लगीन करणं होई तर म्हणा बापने परवानगी ले. आपल्या उत्साह घरण्या पोरीसना कधी डोका चालतील, कधी आपल्या पुरुषले बाप समजी, कधी आपल्या पुरुषले माय समजी. माझ्या ताईंनो, बाप आणि माय समजण्यासाठी झुरणी पडावं लागतं. तुम्ही एवढ्या पोरी आहेत ना, तुम्ही कोणी कॉलेजला जात असाल, तुम्ही कोणी शाळेला जात असाल, तुमच्या आईच्या हृदयावर असा हात ठेवा घरी गेल्यावर आणि तुमच्या आईला विचारा की आई मी जर शाळा महिन 2 तास उशीर राहून होतो, तुला हृदय नटवका कितला वाढतस. आई मी शाळा महिन उशीर राहून तर मन पप्पानं हृदय कसं वाजस. विचारा तुमच्या आईला, विचारा तुमच्या पप्पांना. अरे मी बहिणीचं लग्न केलंय बाप मेल्यानंतर, 2 तास जरी बहीण घरी यायची नाही ना, छाती 120चे पिंडे पडायची महाराज. मन वैरी काय चितेल असं मन चित्त. तरणी ताठी पोरगी जेव्हा घरी येत नाही तेव्हा माय मैत्रिणीसले फोन लाई दिदी आमनी उनी नाही, जी मायना बटी गली सल्ला आलेस ती माय आपला बापले फोन लावस का हो, आपली बबडी उनी नाही. ज्या बाप नाही जुत्ता वाजना तरी गली शांती विजास, त्या बापना आत्मा फोन तर करत, हाय पोटनी बरं वाईट नाही काय वाव, हाय पोर तोंडले काय तर नाही लावाव. माझ्या ताईंनो, तुम्ही बापनं हृदय आहेत, बापनं काहीच आहेत, बापना जीव आहेत. फक्त जगताना आणि शिकताना आणि संसारात अशा जगा की तुम्हाला बाप तुम्हाला लगीन वयलवर बी तुम्हाला गाव मागुना ना तर 1000 सगळा सोयरासनी तुम्हाला जीवर तेल चहा पिवायला बोलावलं पाहिजे. त्या दिवस तुमच्या बापाला वाटेल की याच साठी केला होता जन्म. अट्टहास शेवटचा दिस गोड बाबा. ती फासपारदीन पोरगी सांगत होती, तो गेला, त्यानं परवानगी घेतली. तो माणूस सांगत होता, दादा तुम्ही उत्साह घरना लोके, मोठा घरना लोके, तुम्ही तुम्हाला जात नाही देखा, तुम्ही तुम्हाला पंथानी पोर देखा, तुम्ही आमना पोरशी लगीन करू नका. अरे एक फासपारदीन माणूस आपले ज्ञान देवाला क्या. अरे जेसना घर पोरी येत ना त्या पोरीसने मायेसने असं भारी भरू नका. जिथला आपला अथरू महिना तिथलाच पाय पसारा. जर आपण 2 एकरवाला वसूत तर 4 एकरवाला देखा, 4 एकरवाला वसूत तर 8 एकरवाला देखा. आपला मिठाडामा मीठ नाही ना, आपण कलेक्टर जामला जाई राहिलो. मग काल आपला बी पोरेस ना लग्न होती ना, आपल्या बी पाय तुऱ्या कोणी चढायला पाहिजे ना. नाता गोता जतन करा, नाता गोतास मग पेरा, तवय काल आपला पोरेस ना लग्न होतील. काल आपला बी घर हुवा येवायला पाहिजे असं जी बाईले वाटच ना. तिने नातं गुफिल्या, नाता मग पेरिल्या. एवढा मोठा घरना माणसातली तो माणूस ज्ञान दिला ना, नाही ऐकलं त्या पोरानं लग्न करून टाकलं. जी भाऊबंदकी बुंदी खावाले, जी भाऊबंदकी भात बट्टी खावाले, त्याच भाऊबंदकीनी मीटिंग बटाडीन सांग की ह्या माणूसनी हाय पोर घरमा घालली नाही, आपण याला भाऊबंदकी मैन काढानं. 7 वर्ष त्या बाईला आणि त्या पोराला भाऊबंदकीच्या बाहेर ठेवलं. ना कोणी दाढी करायचं, राहू द्या महाराज, ना त्याचं कोणी दाढी करायचं, ना आऊत फाटानं काही, ना रोजे माराल कोणी. ज्यांना घर 12 सालदार एक टाइमले पाणी भरेत, तो दाढी करायला दुसरा गाव माझा आहे. ती बाई त्याला एकच सांगायची, अरे तुला बोलली होती ना माझ्याशी लग्न करू नको, तुला बोलली होती ना मी निखाऱ्याची वाट निवडू नको, पण नाही कळलं ना तुला. पण ती त्याच्या प्रेमाच्या संघर्षात नाही तर प्रेमाची चाहूलमध्ये अशी मुरली गेली. ज्या गावनी 7 वर्ष बाहेर ठेवलं होतं, सासरा दिक नवी तर सासरा मान, जेठ दिक नवी जेठना मान, देर दिक नवी आहो काहो, नंदा भावजाया सासू धकल्या मोठ्या आपल्या करत गई, आपल्या म्हणत गई. जिले ज्या गावनी 7 वर्ष बाहेर ठेव
त्याच गावनी ती बाईले 15 वर्ष बिनविरोध सरपंच पद दिनं. फक्त सरपंच पदावर नाही, मी त्या बाईचं जेव्हा उत्तर कार्य करायला गेलो तर त्यावेळेस तिथली ज्येष्ठ माणसं सांगायची, महाराज ही बाई फक्त फासपार दिन नव्हती, आमच्या गावात 4 जातीचे लोक आहेत, 4ही जातीच्या लोकांनी ही बाई मेली होती, त्या दिन हक्कात माय बहीण गट डोकं दिन तर एवढं कमवा, एवढं जतन करा. स्त्री जातीतनं आणि पुरुषांना एवढं जर जतन केलं ना तर असं प्रेम करतात लोक. आणि हे प्रेम जेव्हा तुकोबाराय आपल्या पत्नीला सांगायचे की असं प्रेम करशील ना तर माने पाचारिता नोहे आरानुक ऐसी येते लोकप्रीतीसाठी. असं प्रेम पाजरा की आपला माणूस कमी बोलत असेल ना पण आपल्या लहरींनी 2 लोक यायला पाहिजे, त्याला मान त्याला सन्मान दिला पाहिजे. हे सूत्र जेव्हा तुकोबाराय आपल्या पत्नीला शिकवायचे, अगं या वैभवात राहाय, या वैभवाचा आनंद घे, पण नाही पत्नी ऐकत. आणि मग जेव्हा संताप केला तुकोबारायांनी की तुका म्हणे रांडे ना आवडे भूषण आणि कातेली श्वान लागे पाठी, हे सूत्र समजलं आणि एकच केलं, फक्त एवढं सूत्र ऐक आणि भजन कर.